तील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील त्या शेतकऱ्यांना टाकल्या जाणार असून त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे. यासाठी काही जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे आणि काही तालुके सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणती असणार आहे ती महत्त्वाची आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे, हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार हे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे कळणार आहे. तर चला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसान योजनेचा जो हप्ता होता 21वा हप्ता, तो 21वा हप्ता येऊन 1 ते 1.5 महिना या ठिकाणी ओलांडून गेलेला असून तरीही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही जमा झाला नाही. 8व्या हप्त्याची काही प्रतीक्षा संपली नसून आता कधी येणार हा 8वा हप्ता अशी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न होता की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन 1.5 महिना पूर्णपणे होऊन गेला, 1 महिना पूर्णपणे होऊन गेला, पण काय त्यानंतरचा येणारा नमोचा हप्ता 8वा हप्ता काय आला नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्हाला 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार होता, पण तो पूर्णपणे 1 ते 1.5 महिना का लांबला आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे ते पूर्णपणे आपण माहिती बघणार आहोत. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सविस्तर माहिती समजून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी टाकल्या जाणार. यासाठी काही महत्त्वाचे देखील कामे तुम्हाला करावे लागणार आहेत जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तर चला लगेच या ठिकाणी बघू कोणते असणार आहे ते तालुके, कोणते असणार आहे ते जिल्हे आणि हा हप्ता एवढा उशिरा का मिळाला, उशीर का झाला, पूर्णपणे अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, पण माहिती यामध्ये खूप मोठी असणार आहे, पण व्हिडिओ खूप छोटा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा. तर चला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खूप महत्त्वपूर्ण बातमी ठरणार असून आता त्यांना पण दिलासाचा मिळणार आहे, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिलासा देखील देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नसून आता फक्त या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. आता हे 17 जिल्हेच का, पूर्णपणे महाराष्ट्रच का नाही, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये 8वा हप्ता टाकणं शक्य नसल्यामुळे हा हप्ता तुम्हाला 2 टप्प्यात देखील मिळणार आहे. आता याचा 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आणि काही महत्त्वाचे तालुकेसुद्धा या ठिकाणी असणार आहे. ते महत्त्वाचे तालुके पण आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून जाणून घेणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. काही तालुके आणि हे 17 जिल्हे असे पूर्ण मिळून या ठिकाणी या 17 जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 8वा हप्ता मिळणार. मग बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार, बाकीच्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्रातील कुठलेही शेतकरी असो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळतो त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार. त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार, पण त्यांना करावी लागेल प्रतीक्षा. तर ती प्रतीक्षा किती दिवसाची, आणखीन किती दिवस वाट बघावी लागणार शेतकऱ्यांना. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये झाला नाही, तुमचा तालुका जर या तालुक्याच्या यादीमध्ये आला नाही, तर तुम्हाला प्रतीक्षा देखील आणखीन करावी लागणार, ती म्हणजे 8 ते 10 दिवसाची. आता काळजीपूर्वक तुम्हाला बघणं गरजेचे आहे हे 17 महत्त्वाचे जिल्हे आणि काही महत्त्वाचे तालुके, ज्या महत्त्वाच्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना दिलासा देखील देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता फक्त या 17 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना. आणि यासाठी पात्रता काय लागते, तर फक्त पात्रता अशी असणं गरजेचे आहे की तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ देखील मिळणं गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचाच नव्हे तर कोणत्याच हप्त्याचा या ठिकाणी लाभ देखील मिळणार नाही. जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तरच तुम्हाला देखील आता 8व्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार आहे. तर चला महत्त्वाचे जिल्हे आपण या व्हिडिओच्या
माध्यमातून जाणून घेऊ. महत्त्वाचे तालुकेसुद्धा या ठिकाणी असणार, ते महत्त्वाचे तालुके पण आपण बघणार, पण काही महत्त्वाचे कामसुद्धा तुम्हाला करावे लागणार. जे महत्त्वाचे काम जर तुमचे ते अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते पूर्णपणे करावेच लागणार. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे तालुके, काही महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वपूर्ण असलेले कामे बघू. जे महत्त्वपूर्ण कामे तुम्हाला करणं गरजेचे सांगितलेले आहे आणि ते तुम्हाला पूर्णसुद्धा करावे लागणार. तर चला एक एक करून पूर्णपणे अपडेट जाणून घेऊ. फक्त अपडेट पूर्णपणे नक्की बघा, अर्धवट अपडेट या ठिकाणी बघू नका. तर चला जिल्ह्याच्या यादीला सुरुवात करू. कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून हप्ता वितरित केला जाणार? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी मंजूर झालेला आहे? कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा हप्ता टाकण्यात येणार? नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपलेली आहे? पूर्णपणे अपडेट बघू, पूर्णपणे तुमचा प्रश्न सोडू. तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो? तुमचा तालुका याच तालुक्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो? हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. आणि ते बघायचंच नाही तर ते तुम्हाला बघायचं सुद्धा आहे आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की तुम्हाला 8वा हप्ता आज येणार आहे की तुम्हाला 8वा हप्ता 8 ते 10 दिवसानंतर देखील येणार. तर चला पूर्णपणे जिल्हे आणि पूर्णपणे तालुके आणि ते महत्त्वपूर्ण काम बघू. जे महत्त्वपूर्ण काम करणं तुम्हाला गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. तर यामध्ये आपला पहिला जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला असेल तर आता तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता 8वा हप्ता तुम्हाला थेट जमा दिसणार आहे, कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. आता जर तुम्ही पण पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी पण मोठीच आनंदाचीच बातमी या ठिकाणी आलेली आहे. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेती करत असाल किंवा शेती तुमची असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणाहून PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली. नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळाला. समजून घ्या, मिळणार तर आहेच आहे तुम्हाला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये. फक्त काही महत्त्वाचे कामे करणं गरजेचे आहे. नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुमचे पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. आता नाशिक जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल, नाशिक जिल्हा जर तुमचा असेल तर तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे. सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासाच देखील मिळणार असून सोलापूर जिल्ह्याचे नावसुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना, त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून त्यांना पण दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला नांदेड जिल्हा. पण तुम्हाला काही महत्त्वपूर्ण काम देखील करणं गरजेचे आहे. जर तुमचे पण ते महत्त्वपूर्ण काम अधुरे असतील तर तुम्हाला पण ते महत्त्वपूर्ण काम पूर्ण करावेच लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार. कुठली अडचण, कुठली बाधा तुम्हाला या ठिकाणी होणार नाही. नांदेड जिल्हा जर तुमचा पण असेल तर आता तुम्ही पण आनंदी हो, कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून, या यादीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता सुद्धा खुश होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पण PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या नंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची खूप प्रतीक्षा केलेली आहे. आता त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा संभाजीनगर तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली महत्त्वाची बातमी. आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा किंवा तुमच्या तालुक्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये, या तालुक्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. जर तुमचा तालुका असेल किंवा तुमचा जिल्हा असेल संभाजीनगर तर तुम्हाला पण 8वा हप्ता आज उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे पडणार आहेत. त्यामुळे चिंता काय करू नका, तुम्हाला पण मोठा दिलासाच देखील मिळणार आहे. फक्त काय महत्त्वपूर्ण काम करणं तुम्हाला गरजेचे सांगण्यात आलेले आहे. जर आता तुमचे पण ते महत्त्वपूर्ण काम अधुरे असेल तर ते तुम्हाला पण पूर्ण करायचे आहे. तर ते महत्त्वाचे काम किती असणार आहे तर ते काम असणार आहे तुम्हाला फक्त 2 कामे. हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला पण पूर्ण पार पाडावे लागणार आहेत. जर तुमचे पण हे 2 कामे अधुरे
अधुरे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर जाऊन ते महत्त्वाचे 2 कामे पूर्ण करणं गरजेचे या ठिकाणी आहे. आता जर तुमचे पण ते अधुरे असतील तर तुम्हाला हे 2 कामे तुम्ही पूर्णपणे लवकरात लवकर पूर्ण करून टाका. हे महत्त्वाचे काम देखील असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ते 2 महत्त्वाची कामे बघू. पण त्यापूर्वी जर आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की तुम्हाला नमोदचा हप्ता आज मिळणार आहे की उद्या मिळणार, या 2 दिवसामध्ये मिळणार की तुम्हाला 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार, असा जर प्रश्न तुमचा असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे की नाही आलेलं आहे. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला वळूया त्या 2 कामांकडे. पण एक महत्त्वपूर्ण काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला ते 2 कामे महत्त्वाचे बघू, जे महत्त्वाचे 2 कामे तुम्हाला करायचे आहे. तर यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम असलेलं आहे तुमची ई-KYC. ई-KYC जर तुमची पण अधुरी असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळेल. तुम्हाला पण अडचण निर्माण होणार नाही. ई-KYC ज्या शेतकऱ्यांची अधुरी आहे त्यांनी ई-KYC करून टाका. फार्मर ID दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID देखील तुम्हाला पूर्णपणे करावीच लागणार आहे. जर तुमची पण फार्मर ID केलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID क्रिएट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी दिलासा मिळेल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तेवढं आम्हाला नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.